आता एकमेकांना हार घाला. अरे हे तर भलतेच कोणीतरी आहेत. मग मीता आणि संकेत कुठे आहेत? कोणा तुम्ही? सोडा मला. सोडा मला. कोण तुम्ही? अरे सोडा. काय तुम्ही मला? हाच तो आरामखोर यानंच पळवली माझ्या पोरीला. कुठे आहे माझी पोर? सांग सांग. मीता इथे नाहीये. इथे नाही मग कुठे गेली? कुठे आहे माझी पोर? मला नाही माहित मीता कुठे. लग्न करणार होतस ना तिच्याशी? मग कुठे आहे? कुठे आहे मीता? बोल 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 बोल. सांग 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 कुठे आहे? हो हे खरंय, मी तिच्याशी लग्न करणार होतो. हा पण माझं ऐका तुम्ही, ती इथे आलीच नाही. खरं सांग, तू बोलवलं होतंस ना तिला चिठ्ठी देऊन इथे? हो तो खरं बोलतोय. सकाळपासून तो वाट बघतोय मुलीची, पण ती आलीच नाही. कुठं 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 बोलतो तू? कुठं आहे? कुठं आहे माझी मीता? हे बघा प्लीज प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरं बोल खरं बोल. तू खरं बोलतोय? मी मान्य करतो, मी तिला इथे बोलवलं होतं. जाणार कुठे? मी जाणार तिच्याशी कुठे लग्न मीता? करणार होतो. भेटायचा तुम्ही. थांबा. शेखर साहेब हा खरं बोलतोय. हा काल सकाळी मी त्याला मार्केटमध्ये भेटला आणि तेव्हा त्याने ती चिठ्ठी दिली. याचा अर्थ त्या चिठ्ठीतली सकाळ ही आजची सकाळ होती. म्हणजे मीता आज सकाळी गायब व्हायला हवी, पण ती तर कालपासून गायब आहे. काय? मीता गायब झाली? पण मॅडम माझी पोर गेली कुठं? कुठं गेली माझी पोर? शांत व्हा तुम्ही. एक मिनिट. मीता कुठे गायब झाली? ती कशी गायब झाली मला सांगा, मी शोधेन तिला. त्यासाठी आम्ही समर्थ आहोत. तू घरी जा, तुझे आई वडील वाट पाहतायत तुझी. अहो पण मी. दाजी एक मिनिट. माझी मीता. अरे अभ्या, दाढीवाडी कर जरा आणि 2 दिवसावर लग्न आलंय तुझं, टोचेल ना. अरे त्याला सांगायची गरज नाही, काल टोचली पण असेल. नाही काल भेटलीच नाही ती मला. का? काय झालं? काल बरं नव्हतं तिला, म्हणून मी एकटाच गेलो, साड्या खरेदी केल्या आणि तिला देऊन आलो. देऊन आलास? तुला तिथे जायची काय गरज होती? हे बघ, एवढ्यातच बायकोचा बैल बनू नको. काय झालंय काय तिला? अहो प्रेम रोग, अजून काय विरह सहन नसेल झाला तिला. मी राकेशला सांगितलं हॉस्पिटल चेक करायला आणि कुठे काही ऍक्सिडेंट केसेस वगैरे आले आहेत का हेही पाहायला सांगितलं. लेट्स होप काही वाईट बातमी नसेल. मामी, दिगू मामा कुठे दिसत नाहीये? अहो ते देवळात गेले मितासाठी नवस बोलायला. देवळातूनच काय उपयोग नाही, देवळातूनच आम्ही निराश परतलोय. मिस्टर जयकर, असा धीर नका सोडू. अहो आमचा शोध चालूच आहे. मी प्रयत्नाची पराकाष्ठा करून मी त्याला परत आणेन. आम्ही निघतोय आता, पण तुम्हाला जर काही कळलं तर लगेच कॉन्टॅक्ट कर. येतो. मीता मीता तू मीता बोल बोल. मीता कुठेस तू? बोलत का नाही? बोल बोल ना बाळा, बोल. मीता आमच्या ताब्यात आहे आणि अजून तरी सुरक्षित आहे. कोण आहात तुम्ही? हॅलो हॅलो. मीता परत हवी असेल तर आम्हाला 30 लाख रुपये आणून द्या. पैसे कधी कुठे कसे द्यायचे ते नंतर सांगू. आणि एक, जर पोलिसात गेला तर लक्षात ठेवा, मीता जिवंत राहणार नाही. तुम्ही काय करा माझ्या मिताला घरी मीता परत नक्की येईल. बघितलंस ना, मी म्हणलं होतं मी त्याला कोणी पळवलं तर नसेल ना म्हणून. हो
काय झालं? अहो आपल्या मीताला पळवलंय. खंडणीसाठी 30 लाख रुपये मागतायत. काय 30 लाख? एक मिनिट शांत व्हा. 1 मिनिट. तुम्ही इतकं घाबरून नका जाऊ. आता पुन्हा जर फोन आला तर मला तो रेकॉर्ड करायचा. सो प्लीज कोऑपरेट. जयकर साहेब जरा फोन सेट. म्हणाली मीते मीता आली का तुझी वंदना काकू? जयू हे सगळे असे गप्प काय आहेत अगं? काय झालंय? आणि मीतू कुठे आहे? काकू मीता जरा बाहेर गेली. बाहेर गेलीये? अगं कुणी गेलंय की नाही तिच्या बरोबर? हो काकू, तिची मैत्रीण आहे तिच्यासोबत. चल, तू दमली असशील ना, आताच प्रवासामधून आलीयस. पण भाऊजींना काय झालंय? ते असे का बसलेत? काही नाही, जरा थकवा आलाय ना. तू जा ना, आत्ता झालेस ना, विश्रांती घे. हो जाते, पण या कोणते सांग आधी मला. आम्ही मीताच्या मैत्रिणी. तुम्ही मीताच्या मैत्रिणी? शक्यच नाही. मला मीताच्या सगळ्या मैत्रिणी माहिती आहेत. ऍक्च्युली आम्ही अभयच्या चुलत बहिणी आहोत. नुकतीच भेट झाली मीताशी आणि आता छान मैत्रिणी झालोय आम्ही. चल, तू येतेस ना? बरं झालं तुम्ही सांगितलं मीता बाहेर गेलीये म्हणून. नाहीतर हिच्या तोंडात तीळ भिजत नाही. अगं हिला बोलवलं कोणी बोलवलं हिला? वंदना काकूंना लागतं का काही आमंत्रण? हॅलो. मग काय ठरलं? हो मी 30 लाख रुपये द्यायला तयार आहे, पण माझ्या मुलीला सोडाव. ठीक आहे, तर 30 लाख कुठे घेऊन यायचे ते नीट ऐका. हो. काय झालं? हॅलो 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 हॅलो. आवाज गोळीचा तर आवाज नव्हता ना? अगं बाई, गोळी नाही ना झाडली पोरीवर? अहो फोन लावा ना मीताला. एक मिनिट. तो गोळीचा आवाज नव्हता आणि तुम्ही फोन नका करू. येईल त्यांचा फोन. हॅलो हॅलो. हा तर ऐका, फकडामा रस्त्यावर इलेक्ट्रिकचा एक लाल मीटर बॉक्स आहे, तिकडे ठेवायचे पैसे. लक्षात आलं? हो, पण मला आधी मीताशी बोलू द्या. 1 मिनिट बोलू. बाबा मला वाचवा. हॅलो. कोरडू नका, लक्षात ठेवा. वाकडा मार रस्ता, इलेक्ट्रिकचा लाल मीटर बॉक्स आणि 30 लाख. हो, ठेवतो. देऊन टाका पैसे. पोरच नसली तर ते पैशाचं काय करायचं? जयश्रीताई, अहो माझ्यावर विश्वास नाहीये का तुमचा? नाही मॅडम, नाही, विश्वासाचा प्रश्न नाहीये. पण चुकून काही घडलं तर पोरीनं माझ्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेतली होती. ती शपथ पाळती. आणखी मी उगाच तिच्यावरती संशय घेतोय. नाही मॅडम, आता मला कुठलीही रिस्क घ्यायची नाही. मी त्यांना पैसे देणार. जयकर साहेब, अहो पण
थँक्यू मॅडम, थँक्यू फॉर एव्हरीथिंग. मॅडम, जयकर साहेबांनी मनाई केली तरीही आपण किडनॅपरला शोधून काढूया. मनाली, आपण असं नाही करू शकत. प्रोफेशनल एथिक्स नावाची काहीतरी गोष्ट असते. अरे पण मॅडम, मॅडम तुम्हाला पटतंय ना माझं म्हणणं? दाजी, तुम्ही तरी सांगा काहीतरी. म्हणजे आपण केलेली मेहनत वाया घालवायची का? बोल आई. काय ग, काय झालंय? नाही, काही नाही. बोल ना, फोन कशाला केला होतास? काही नाही ग, अशीच तुझी आठवण आली म्हणून फोन केला. पण तू सांग, तुझ्या आवाजाला काय झालं? असा पडलेला काय येतोय? काही नाही ग. जयकर साहेबांनी किडनॅपरला पैसे द्यायचं ठरवलं आणि मला शोध थांबवायला सांगितलं. आणि तू शोध थांबवायचं ठरवलंयस? मग काय करू आई? त्यांच्या मनाविरुद्ध मी काहीच करू शकत नाही. त्यांचा प्रॉब्लेम होता आणि त्यांनी सोल्युशन शोधलं. पण ते चूक आहे. आणि हा फक्त जयकरांचा प्रॉब्लेम नाहीये, सगळ्या समाजाचा प्रॉब्लेम आहे. नीट विचार कर. हा किडनॅपर पैसे दिल्यावर मी त्याला सोडेलच असं नाही. तिच्यासोबत तो काहीही करू शकतो. आणि समजा त्यांनी तिला सोडलं तरी आपण पकडले गेलो नाही म्हणून तो निर्ढावेल, पुन्हा दुसऱ्या मुलीला किडनॅप करेल. आणि त्या मुलीवर जे ओढवेल ना, त्याला जितका जबाबदार तो असेल तितकेच जबाबदार आपण असू, जयकर असतील. आणि अस्मिता, हे काम तू पैशासाठी करतेस? पोलिसात नोकरी करू नको असं मी तुला सांगितलं, कारण सिस्टीमने तुझे हात बांधले जाऊ नयेत म्हणून. डिटेक्टिव्ह बनताना बाबांच्या फोटो समोर घेतलेली शपथ आठव. मीता फक्त जयकरांचीच मुलगी नाहीये, ती माझी मुलगी असं समज, तुझी बहीण आहे असं समज. आज त्यांनी मीताला किडनॅप केलंय, उद्या ते पूर्वाला किडनॅप करू शकतात. थँक्स आई. एक मन म्हणत होतं जयकर साहेबांनी नाही म्हणून सुद्धा मीताचा शोध घ्यावा, पण दुसरीकडे व्यवसायाचे नियम परवानगी देत नव्हते. पण तू माझ्या मनाचा गुंता सोडवलास. आज बाबांची आठवण आली. आज बाबा असते तर ते सुद्धा हेच म्हणाले असते ना. चल निघते. पैसे मागितले ते ठीक आहे, पण मीता सुखरूप यायला हवी घरी. प्रभा, हा प्रभा, ओ मी जरा बँकेत जाऊन होतो. जयश्री जवळ चैत्राली आहे, पण तूही लक्ष ठेव. हो. म्हणजे आता जयूला काय झालं ग? मी आले तेव्हा भाऊजी आजारी होते, त्यात मीताही दिसत नाहीये कुठे. अगं घरात नवरी नाही, लग्नाची गडबड नाही. काय लग्न करे की काय आहे? कुणाच्या म्हणून चेहऱ्यावर कसला आनंद नाही. काय चाललंय काय? नाही म्हणजे बहिणीला बरं नाहीये ना जरा, म्हणून दादा डॉक्टरांना आणायला गेलाय. अगं पण मी तर भाऊजींना बँकेत जातो म्हणाल्याचं ऐकलं. पण तुम्ही यायच्या आधी ते म्हणाले होते डॉक्टरांना मी घेऊन येतो म्हणून. मामी चला, काम आहेत आपल्याला. कुणी मला मीताबद्दल काही सांगायला तयार का नाहीये? पण मॅडम जायचं कुठे? म्हणजे शोधायला सुरुवात कुठून करायची? सगळ्यात आधी महेशला कॉल कर. त्याला म्हणावं जयकरांच्या मागावर, आणि पैसे घ्यायला जो कोणी येईल त्याच्या नकळत त्याला फॉलो कर. पण मॅडम, आपण सगळेच जाऊ ना तिथेच पकडू त्याला. खंडणी घेणाऱ्याला आपण पकडू नाही शकत, कारण मुळात तिथे नेमके किती लोक आहेत हे आपल्याला माहितच नाही. पण मग आपण तिला शोधायचं कसं? कुलूप आहे म्हणजे किल्ली असणारच. नमस्कार. नुकत्याच हाती आलेल्या माहितीवरून असे कळते की आज नागला बंदर येथील क्रशर जवळ दुपारी 2:15च्या सुमारास एका धाब्यात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. बॉम्बस्फोटाच्या शंकेने आधी लोकांमध्ये घबराट पसरली, पण परिस्थिती कळल्यावर आग विझवण्यासाठी मदत सुरू झाली असून सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची प्राणहानी झाली नाही. शेजारच्या देशातून घुसखोरी करणाऱ्या 5 जणांना कंठस्नान. मॅडम, तुम्ही न्यूज का बघता? किडनॅपरचा जेव्हा फोन आला होता तेव्हा काहीतरी मोठा आवाज झाला होता आणि त्यानंतर फोन कट झाला. तो आवाज कसला असेल?
ते रेकॉर्डिंग कुणाला? मग काय ठरलं? मी 30 लाख रुपये द्यायला तयार आहे, पण माझ्या मुलीला सोडावं. ठीक आहे, तर 30 लाख कुठे घेऊन यायची ते नीट ऐका. हो. मला वाटतं काहीतरी आपटल्याचा आवाज असावा. नाही, मला वाटतं फटाक्यासारखा काहीतरी आवाज असेल. किंवा गॅस सिलेंडरचा. सेट, किडनॅपरचा कॉल साधारण कोणत्या वेळेत आला होता? 1 मिनिट. 2:14 म्हणजे स्फोटही त्याच वेळी झालाय. म्हणजे स्फोटाची वेळ आणि किडनॅपरच्या कॉलची वेळ दोन्ही मॅच होतात. चला नागला बंदर. मॅडम, सिलेंडरचा स्फोट झालेली हीच ती जागा. कदाचित तिला इथेच कुठेतरी लपवलं असेल. चला. अरे तो फोनचा आवाज बंद कर ना. कोण तुम्ही? यो फोन माझ्या पोराने नाही चोरलाय. मुर्द्या, तुला 1000 वेळा सांगितलं होतं की रस्त्यावरचं पडलेलं उचलून आणू नकोस म्हणून. हा, कळतंय का तुला काय? अरे मी काय केलं? तो रस्त्यावर पडलेला गावला. अरे पण उचललं कशा? हो हो, मारू नका त्यांना. लहान आहे ते, त्याला काय कळतंय? नाव काय तुझं? सत्यवान. माझं नाव अस्मिता. घाबरू नको. हा हा मोबाईल तुला कुठे मिळाला सांगू शकशील? जे सापडलं. आणि गाडी कुठे गेली? त्या तिकडे गेली. दाजी, आपल्या गाडीत थँक्यू सो मच. मॅडम, इथून 500 मीटर अंतरावरती खाडी आहे. तिकडे डेड एंड आहे, त्यामुळे ते तिथून पुढे कुठेही जाऊ शकणार नाही. या रस्त्याने गेले असते तर 100 वाटा फुटले असते. पण आता आपलं काम सोपं झालं. चला. काय झालं दाजी? बहुतेक त्यांनी तिला इथेच ठेवलं असणार. चला. बी केअरफुल. काय पैसे मिळाले?
बरोबर नाही नाही पुन्हा नाही फोन करणार. कोण आहे? काय पाहिजे? काय काम आहे? घरात कोण कोण आहे? कुणी कशाला? मी आहे ना, बोला काय काम आहे?